नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मित्र निखिल स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी वाटू अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, थंबनेल बघून आपणास कळलेलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा प्रकारे असणार आहे. मित्रांनो, सप्लिमेंटरी एक्झामिनेशन 2025 ज्याचे टाईमटेबलची आपण वाट पाहत होतो ते टाईमटेबल आता रिलीज झालेले आहे आणि 21 तारखेपासून तुमचे जे पेपर आहेत ते रायटिंग पेपरसुद्धा स्टार्ट होणार आहेत. सो या ठिकाणी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारचे टाईमटेबल पाहणार आहोत. त्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांना फॉर्म फिलिंगमध्ये जे आहे ते अडचण आहे, हे कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल करावं हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सो मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांच्याकडून जाहीर झालेले टाईमटेबल आहे, जे तुमचे 14 तारखेला या ठिकाणी रिलीज झालेले आहे. आणि हे टाईमटेबल तुम्हाला ERBच्या वेबसाईटवर कॉलेज इन्स्टिट्यूट लॉग इनमध्ये बघायला भेटेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, BTech टाईमटेबल फॉर सप्लिमेंटरी एक्झामिनेशन 2025 म्हणजे सप्लिमेंटरी एक्झामिनेशन 2025साठी हे टाईमटेबल आहे. आणि सोबतच रेग्युलर एक्झामिनेशन कोणासाठी, तर जे कॅरी ऑनचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी रेग्युलरमध्ये एक्झामिनेशन फॉर्म फिल करायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हेच टाईमटेबल रेग्युलरला फॉलो होणार आहे. सो मित्रांनो, या गोष्टीची तुम्ही नक्की काळजी घ्या. तर या ठिकाणी तुमचं रेग्युलरचे सुद्धा म्हणजे कॅरी ऑनचे जे विद्यार्थी आहेत त्यांना रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशनचे टाईमटेबल हे आहे, आणि जे विद्यार्थी बॅकलॉगचे आहेत त्यांना सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे टाईमटेबलसुद्धा हेच आहे. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, सर्व प्रकारचे ब्रांचेस या ठिकाणी याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि तुमची जी काही एक्झामिनेशन स्टार्ट होणार आहे ती होणार आहे 21 तारखेपासून, म्हणजे 21/7/2025 पासून तुमची एक्झाम जी आहे ती स्टार्ट होणार आहे. सो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ज्या ठिकाणी रेग्युलर आणि सप्लिमेंटरी लिहिलेलं आहे याचा अर्थ काय आहे, तर सप्लिमेंटरी कोणाची आहे, आता हा जो इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 हा जो पेपर आहे हा सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचा सुद्धा आहे. आणि त्यासोबतच जे विद्यार्थ्यांचे कॅरी ऑनमध्ये ॲडमिशन झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना देखील हा सब्जेक्ट रेग्युलर सेमिस्टरमध्ये द्यायला भेटेल. सो अशा पद्धतीने हे टाईमटेबल तुमच्या या ठिकाणी डिस्प्ले झालेले आहे. तुमचं टाईमटेबल जर तुमच्यापर्यंत आलं नसेल तर तुम्ही त्वरित कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा, तुमच्या कॉलेजमधून हे टाईमटेबल तुम्हाला त्या ठिकाणी डिस्प्ले होईल. सो मित्रांनो, अशा पद्धतीने तुमच्या सर्व प्रकारचे टाईमटेबल डिक्लेअर झालेले आहे. आता हे जे आहे हे 3rd सेमिस्टरचे टाईमटेबल तुमच्यासमोर मी या ठिकाणी स्क्रीनवर दाखवलेले आहे. सो अशा पद्धतीने सर्व टाईमटेबल या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहे. सो मित्रांनो, आता लवकरात लवकर तुम्ही स्टडी स्टार्ट करू शकतात, कारण 21 तारखेला तुमचा जो आहे पहिला पेपर या ठिकाणी सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचा असणार आहे. सो आय होप मित्रांनो, तुम्हाला टाईमटेबल रिलेटेड महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन कळाली असेल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी जे काही स्टुडंट आहेत त्या स्टुडंटला या ठिकाणी फॉर्म फिलिंगला अडचण येत आहे, ती अडचण आपण नंतर डिस्कस करूयात. सर्वात प्रथम भरपूर विद्यार्थी मला कमेंट करत आहेत, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि आत्तासुद्धा सांगत आहे की जे विद्यार्थी ओल्ड स्टुडंट आहेत, म्हणजे ओल्ड स्टुडंट म्हणजे काय, की ज्या विद्यार्थ्यांनी पहिले अगोदर फॉर्म फिल केलेले आहेत जुनी लिंकवर, म्हणजे dwatu.adm. जी काही आपली ऑनलाईनची लिंक होती त्या लिंकवर ज्या विद्यार्थ्यांनी पहिले फॉर्म फिल केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी डबल फॉर्म फिलिंग करण्याची काहीही गरज नाही. त्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीटसुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल होईल. सो त्या विद्यार्थ्यांनी डबल या ठिकाणी फॉर्म फिल करायचा नाही. जे विद्यार्थी नवीन आहेत, म्हणजे जे न्यू विद्यार्थी आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा तुमच्या पोर्टलवर लागलेला असेल, म्हणजे MIS पोर्टलवर जो रिझल्ट तुमचा लागलेला असेल त्याचे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म फिल करायचा आहे. आणि सोबतच जे विद्यार्थी कॅरी ऑनला असतील, आता भरपूर विद्यार्थी म्हणतील की आम्ही कॅरी ऑन आहेत की नाही हे कसं ओळखायचं, तर आता तुमच्या कॉलेजला लिस्ट आलेली असेल कॅरी ऑनच्या विद्यार्थ्यांची, त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाऊन कॉलेजमधून लिस्ट घ्या. नसेल आलेली तर तुम्हाला माहीत असेल की तुमचे ॲडमिशन कॅरी ऑनमध्ये झालेले आहे की नाही, हे तुम्हाला ॲडमिशन करतावेळी तुम्हाला कॉलेजमधून त्या ठिकाणी बघायला भेटेल. सो या ठिकाणी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कॅरी ऑनमध्ये झाले आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी रेग्युलर एक्झामिनेशनचा फॉर्म फिल करायचा आहे.
आणि ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्यामध्ये जर काही विद्यार्थ्यांचे बॅक असतील तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचा फॉर्म फिल करायचा आहे, जो की याच पोर्टलवर MIS पोर्टलवर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिलिंग करायची आहे. सो आय होप तुमचा हा डाऊट क्लिअर झाला असेल. ज्या विद्यार्थ्यांनी पहिले फॉर्म फिल केला आहे त्या विद्यार्थ्यांनी आता काहीही फॉर्म फिलिंग करण्याची गरज नाही. सो आय होप तुम्हाला हा डाऊट क्लिअर झाला असेल. आता भरपूर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे की जे विद्यार्थी कॅरी ऑनला आहेत आणि जे विद्यार्थी सप्लिमेंटरीचा एक्झामिनेशन फॉर्म फिल करत आहेत त्या विद्यार्थ्यांना लॉग इनला ऑप्शन बघायला भेटत नाही. जो तुमचा स्टुडंट ERP पोर्टल आहे त्या ERP पोर्टलवर किंवा MIS पोर्टलवर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन जे आहे, लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी एक्झाम फॉर्म फिलिंगचे ऑप्शन तुम्हाला बघायला भेटत आहे, बट त्या ठिकाणी नो रेकॉर्ड फाउंड अशा पद्धतीने ऑप्शन बघायला भेटत आहे. सो हे जे काही ऑप्शन आहे हे लवकरच इनेबल होईल. जर अजूनपर्यंत देखील इनेबल झालेलं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी जे आहे स्टुडंटने या ठिकाणी परत लॉग इन करून चेक करत राहायचे आहे की त्या ठिकाणी ते ऑप्शन इनेबल झालं की नाही. आणि या ठिकाणी जसंही ते ऑप्शन इनेबल होईल त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म फिल करण्याचे ट्राय करायचे आहे. जर तुमचा फॉर्म फिलिंग लास्ट डेटपर्यंत झाला नाही तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही कॉलेजला कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी तुम्ही जे आहेत ते फॉर्म फिल करू शकतात. बट किंवा जर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन जे आहे ते ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार नाही, त्याच वेळेस तुम्ही त्या ठिकाणी जे आहेत फॉर्म नाही फिल केला तरी चालेल. बट तुमच्या लॉग इनला ते ऑप्शन जे आहे ते अवेलेबल आहे आणि मग तुम्ही फॉर्म फिल नाही केला तर त्या ठिकाणी तुमची जी आहे ती चुकी राहील आणि त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एक्झामला बसू दिलं जाणार नाही. सो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट काय तर तुम्ही या ठिकाणी सतत तुमची वेबसाईटवर या ठिकाणी लॉग इन करून फॉर्म फिलिंग चेक करत राहायची आहे. त्याबद्दल जसेही मला अपडेट येईल तर मी फॉर्म फिलिंगवर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला घेऊन येईल. सो सध्याला तरी काहीही त्या ठिकाणी अपडेट झालेले नाही वेबसाईट, फक्त त्या ठिकाणी सर्क्युलर रिलीज झालेले आहे. तर फॉर्म फिलिंगची डेट तुमची 19 तारीख आहे, त्या तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे आणि त्या ठिकाणी 19 तारखेपर्यंत ऑप्शन इनेबल झालं नाही तर ती चुकी युनिव्हर्सिटीची राहील. त्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी जे आहे कॉलेजशी कॉन्टॅक्ट करत राहायचे आहे आणि सतत तुमचे लॉग इन चेक करत राहायचे आहे. सो हे 2 ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी ट्राय करू शकतात. एक तर कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा किंवा मग तुमचं लॉग इन तुम्ही सतत त्या ठिकाणी चेक करत राहा. सो आय होप तुम्हाला हा डाऊटसुद्धा क्लिअर झालेला असेल. सो भरपूर विद्यार्थी म्हणतील की आम्हाला ऑप्शन येत नाही आहे, तर तुम्हाला एकट्याला नाही तर सर्वांचाच तो प्रॉब्लेम आहे. त्यांनी फक्त सर्क्युलर या ठिकाणी रिलीज केलेला आहे आणि या ठिकाणी स्टुडंट लॉग इनला अजूनही तुमचं जे आहे ते त्या ठिकाणी फॉर्म फिलिंग ॲक्टिव्ह केलेली नाही. सो फॉर्म फिलिंग जशी ॲक्टिव्ह होईल मला जसं कळलं मी तुम्हाला नक्की कळवेल आणि तुम्ही त्या ठिकाणी चेक करत राहा. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा सर्व व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारचे DIVATO युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल DIVATO अपडेट्स याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. तर मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.